ओके, सो लेवरेज समजलं आपल्याला. ठीक आहे. आय होप की लेवरेज समजला असेल. तर इथं पुढं डेफिनेशन नाही, कॉन्सेप्टमध्ये तेच लिहिलं आहे की द कॉन्सेप्ट ऑफ कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग इन्व्हॉल्व्स चेंजिंग द अमाऊंट ऑफ लेवरेज अ फर्म हॅज विदाउट चेंजिंग द फायनान्शियल ॲसेट साईड चेंज न करता तुम्ही फक्त तुमची ही साईड चेंज करताय. ही साईड त्याला लेवरेज म्हणतात. ही साईड म्हणजे कोणती? लायबिलिटी, इक्विटी प्लस डेट घेतलं म्हणजे काय झालं? लिवर्ड कंपनी झाली. तर आपण बोललो ना, बीनी डेट घेतलं आहे, बीला काय म्हणलं आपण? लिवर्ड कंपनी किंवा गिअर्ड कंपनी. ओके, सो इट इज वन इन द सेम. तर लिव्हरेज कसा चेंज होतो? अगर लिव्हरेज वाढवायचा आहे तर डिबेंचर इश्यू करा, अगर लिव्हरेज कमी करायचं आहे तर इक्विटी शेअर इश्यू करा. ह्यानी लेवरेज तुमचा चेंज होतो. ठीक आहे, हे एवढंच लिहिलं आहे. यात काही जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. आता तुम्हाला समजा सेमच लिहिलं आहे. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिस्ट्रक्चरिंग इज टू सिग्निफिकंटली मॉडिफाय द करंट स्ट्रक्चर, ऑपरेशन और डेट ऑफ कंपनी ॲज पोटेन्शियल वेज टू इम्प्रूव्ह बिझनेस or reduce any financial harm. Capital restructuring can also used to rearrange capital assets. हेच सगळ्या गोष्टी घुमून फिरून लिहिल्या त्यांनी. ठीक आहे. टाईप ऑफ रिस्ट्रक्चरिंग काय असतात? एक तर मर्जर असतं, एक अमालगमेशन असतं. मर्जर म्हणजे काय? कंपनी ए आणि कंपनी बीचे ॲसेट्स एमध्ये मर्ज होत आहेत म्हणजे ही कंपनी ए आहे एवढी मोठी, ही कंपनी बी आहे एवढी छोटीशी. ठीक आहे, हे जे बीचे ॲसेट एमध्ये मर्ज होत आहेत तर कंपनी एच राहणार ना वरती. तर ए आणि बीचे ॲसेट मर्ज होऊन कंपनी ए राहिली. ठीक आहे, त्याला म्हणतात मर्जर. अमालगमेशन म्हणजे कंपनी एचे आणि कंपनी बीचे ॲसेट्स एकासोबत येऊन कंपनी ए बी बनते, म्हणजे दोघांचा 50-50% शेअर असणार, त्याला म्हणतात अमालगमेशन. ठीक आहे. त्यानंतर तुमचं ॲक्विजिशन, एक कंपनी दुसऱ्या कंपनीला पूर्णपणे ॲक्वायर करते आहे, त्याला ॲक्विजिशन म्हणतात. टेक ओव्हर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं हॉस्टाईल टेक ओव्हर जे होतं ते जबरदस्तीवालं होतं. फ्रेंडली टेक ओव्हर म्हणजे ती कंपनी अग्री करते की हां तू मला अडॉप्ट करू शकतो, मला दत्तक घे, माझा बाप बन, असं इन शॉर्ट. आता ते लवकर लक्षात राहील. डीमर्जर म्हणजे हे ए आणि बीचं जे मर्ज होऊन कंपनी एच राहिली त्यांना परत डीमर्जर होऊन ए आणि बी होता येईल. ओके, हे झालं टाईप ऑफ रिस्ट्रक्चरिंग. आता टाईप्स काय? 2 वेजमध्ये आपण कॅपिटल रिस्ट्रक्चर करू शकतो. टाईप्स ऑफ रिकन्स्ट्रक्शन. हे काय होतं? टाईप्स ऑफ रिस्ट्रक्चर. हे काय आहे? रिकन्स्ट्रक्शन. ठीक आहे. तर एक आहे एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन, एक आहे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय? एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्हाला लिहून दाखवतो. ठीक आहे, की एक कंपनी आहे, कंपनी ए. आय होप तुम्हाला दिसतं आहे. ठीक आहे, कंपनी ए आहे आणि कंपनी एचे काहीतरी काय बोलतात बँक्रप्सीवर चालली आहे, म्हणजे बर्बाद होती आहे, बँक्रप्ट होती आहे कंपनी, बँक्रप्ट होती आहे. तर एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय? मॅनेजमेंट एक कंपनी बनवणार, कंपनी बी. जी कंपनी बी या कंपनीचे सगळे ॲसेट्स वगैरे विकत घेईल. याच कंपनीचं मॅनेजमेंट कंपनी बी बनवणार आणि कंपनी एचे सगळे काय बोलतात ॲसेट वगैरे घेईल. आता हे बँक्रप्ट झाली म्हणजे ह्याचं काय होणार? लिक्विडेशन म्हणजे सगळे ॲसेट्स वगैरे सेल करणार. ॲसेट्स सेल केले, कोणी खरीदणार तर पाहिजे. तर ए कंपनीच्या मॅनेजमेंटनेच कंपनी बी बनवली, सो दॅट ह्याची बँक्रप्सी झाल्यानंतर कंपनी बी एक न्यू स्टार्ट होईल. म्हणतात ना आपण नये से सुरुवात होगी, तसं टाईप. ठीक आहे, आणि ते झाल्यानंतर कंपनी बी कंपनी एचे सगळे ॲसेट्स घेऊन कंपनी ए जो बिझनेस करत होती तो बिझनेस पुढं कंटिन्यू करणार. ठीक आहे, ह्याला म्हणतात एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. इथं तेच दिलं आहे की इन दिस टाईप ऑफ रिकन्स्ट्रक्शन द एक्झिस्टिंग कंपनी इज लिक्विडेटेड. एक्झिस्टिंग कोणती आहे एक्झाम्पलमध्ये आपल्याकडं? कंपनी ए. ठीक आहे, with a view to form another new company, company B. The new company thereafter take over the entire business of old company. The new company thereafter takes the entire business of old company. The process of liquidating the existing companies and formation of new company to take over business of old company involves more legal formalities. म्हणजे हे जे एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन आहे त्याला खूप लिगल फॉर्मॅलिटीज आहेत. लिगल म्हणजे ऑब्वियसली ना, आता तुम्हाला ह्याला लिक्विडेट करायचं आहे
तुम्हाला ही कंपनी पण बनवायची आणि ह्या कंपनीने सगळे ॲसेट घेऊन ह्यांचा बिझनेस पण कंटिन्यू करायचा आहे. खूप लीगल झंझट आहे, वकील वगैरे, तुम्हाला गव्हर्नमेंटची परमिशन, कंपनी फॉर्म करा, मग तुमचं MOA ते खूप लीगल कंप्लायन्समध्ये जातं. आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. हाच तर आपला चॅप्टर आहे मेन. ठीक आहे, आता ह्याचं कसं एक्सप्लेन केलं आहे मी. वेन अ कंपनी हॅज बीन सफरिंग लॉसेस कंटिन्युअसली फॉर सम रिझन्स, जेव्हा कोणती कंपनी कंटिन्युअस लॉस सफर करते आहे, काही कारण असून द्या, ठीक आहे, इट्स रिअल कॅपिटल इज ग्रॅज्युअली लॉस्ट अँड विल नॉट बी रिप्रेझेंटेड बाय अवेलेबल टँजिबल ॲसेट्स. ठीक आहे, हां, तर अँड विल नॉट बी रिप्रेझेंटेड बाय अवेलेबल टँजिबल ॲसेट्स म्हणजे कंपनीचा कॅपिटल ही बॅलन्स शीट आहे आपली. ठीक आहे, कंपनीचे इक्विटी, समज इक्विटी म्हणजे स्वतःचे फंड्स 100 आहेत आणि डेट 50 आहे, राईट. कंपनीला एवढा लॉस होतो आहे, इट्स रिअल कॅपिटल इज ग्रॅज्युअली लॉस्ट अँड विल नॉट बी रिप्रेझेंटेड बाय अवेलेबल टँजिबल ॲसेट्स. ठीक आहे, म्हणजे यांचा जो कॅपिटल आहे तो अवेलेबल टँजिबल ॲसेट्स एवढा नाही. आता ह्याचं किती आहे, टँजिबल म्हणजे टच करणारे, ठीक आहे, 150 आहे, पण तुमचे ॲसेटच तेवढं नाही आहे, ॲसेट रिप्रेझेंटच नाही करत या कॅपिटलला. समज ॲसेट आहेत आपले 100च, तर आता हे बाकीचे 50 नाही आहेत ना इथं, तर ह्यासाठी कंपनी इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करते. सो इंटरनल रिकन्स्ट्रक्शन रेफर्स टू रिडक्शन ऑफ कॅपिटल. मग आता इथं 100 आहे ॲसेट साईडला, तर इथं 100 पाहिजे ना, तर कॅपिटल रिड्यूस करते कंपनी. समजलं का, कंपनी कॅपिटल काही रिड्यूस करू शकते, इक्विटी कमी करू शकते किंवा डेट कमी करू शकते. ठीक आहे, रिडक्शन ऑफ कॅपिटल टू कॅन्सल एनी पेड अप कॅपिटल विच इज लॉस्ट ऑर अनरिप्रेझेंटेड बाय अवेलेबल ॲसेट्स. जो रिप्रेझेंटच नाही करत अवेलेबल ॲसेट, अशा कॅपिटल कॅन्सल करून टाकणार. आता इथं किती आहे, 100 आहे, आता इथं 150 आहे, तर ॲसेट 100 आहे, इथं 150 आहे, तर 50 रिप्रेझेंट करत नाही ना ॲसेट, इथं 50 नाही आहे ना आपल्याकडं, तर आपण इथून 50 मायनस करून टाकणार. आता ते कसं मायनस करणार, काय होणार ते आपण पुढं शिकू. ठीक आहे, दिस इज जनरली resorted to by companies by writing off past accumulated losses to make a balance sheet show true and fair view. आता इथं फक्त हेच तर नसतं ना, इथं एक रिझर्व्स अँड सरप्लस पण असतं. तर फॉर एक्झाम्पल इथं आपण रिझर्व्स इक्विटीमध्येच इन्वॉल्ड आहे, रिझर्व्स अँड सरप्लस, तर ते आपण कमी करणार. ठीक आहे, आणि का कमी करणार, कारण बॅलन्स शीटनी ट्रू अँड फेअर व्ह्यू आपल्याला दिसायला पाहिजे बॅलन्स शीटचा. द कॅपिटल रिटर्न ऑफ इज used to eliminate losses to bring down the asset to their true value. मग आपण ॲसेटचं रिव्हॅल्युएशन वगैरे सगळं करणार. अँड दस इंटरनल रिकन्स्ट्रक्शन मीन्स रिडक्शन ऑफ कॅपिटल so as to reflect the asset side its true worth and to wipe off accumulated losses. जेवढे लॉसेस आपण ॲक्युमुलेट केले त्यांना राईट ऑफ करणार, ॲसेटला त्यांच्या रिअल व्हॅल्यूवर आणणार आणि तेवढ्याने कॅपिटल रिड्यूस करणार, म्हणजे आपली बॅलन्स शीट टॅली होईल. ठीक आहे, याला म्हणतात इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. आता हे इंटरनल आणि एक मिनिट, हां, इंटरनल आणि एक्सटर्नलचं डिफरन्स बिटवीन तुम्ही वाचून घ्या. एवढं काय नसणार. इंटरनल म्हणजे तुम्ही डिबेंचर्स, क्रेडिटर्स, अरे शेट माझा स्टँड पडला यार. हां, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्ही तुमच्या बॅलन्स शीटमधल्या गोष्टींसोबत खिलवाड करणार. एक्सटर्नल म्हणजे तुम्ही अख्खी कंपनीज विकून नवीन कंपनी बनवणार, ती नवीन कंपनी जुन्या कंपनीचा बिझनेस घेणार आणि तोच बिझनेस पुढं कंटिन्यू करणार. ठीक आहे, हे बिलकुल इम्पॉर्टंट नाही आहे, बिलकुल तुम्हाला वाचायचे वाचा, काहीच इम्पॉर्टंट नाही आहे. मी तर प्रिफर करतो हात बी नका लावू, कारण इथं मागं जे क्वेश्चन आन्सर्स दिलेत लय म्हणजे काय एक्झाम्पल्स नाही आहे त्या चॅप्टरमध्ये. एक मिनिट. हां, इथं एवढे क्वेश्चन दिले, तुम्ही फक्त एवढे करा. मी तुम्हाला पहिला क्वेश्चन आत्ता समजून झाला आहे, जेवढी थेअरी तुम्हाला समजवली. नेसेसरी कधी असतं ते पण सांगतो. हे आता हे पुढं सांगणार आहे, पुढे ते येणारच आहे त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, त्याचे ॲडव्हान्टेजेस वगैरे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, हे बिलकुल नका करू. तुम्हाला वाचायचं आहे, समजलं तर चांगलंच आहे, नाही समजलं तर त्या सोडून जास्त लोड घ्यायचा नाही. ठीक आहे, आता पूर्ण आलं इंटरनल रिकन्स्ट्रक्शन चालू. इथून आपला चॅप्टर चालू झाला. पहिलं तुम्हाला बेसिक इंट्रोडक्शन होतं. ठीक आहे, इन केस ऑफ इंटरनल द प्रोसेस ऑफ चेंजिंग द कॅपिटल स्ट्रक्चर ऑफ अ कंपनी
विदाउट इट्स लिक्विडेशन इज टर्म्ड अँड इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. कॅपिटल स्ट्रक्चर तुम्ही चेंज करतायत. तुम्हाला मी कॅपिटल स्ट्रक्चर आधीच सांगितलं बरं का. लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओज बघतायत. आय होप धनश्री, विकांशा, मनस्वी लक्ष देऊन व्हिडिओ बघतायत. मी उम्मीद करतो तुम्हाला आता सारखं परत सांगायची गरज नाही पडली पाहिजे. ठीक आहे. सो द प्रोसेस ऑफ चेंजिंग द कॅपिटल स्ट्रक्चर ऑफ अ कंपनी विदाउट इट्स लिक्विडेशन इज टर्म्ड ॲज कॅपिटल रिकन्स्ट्रक्शन. म्हणजे कॅपिटल स्ट्रक्चर चेंज करून तुम्ही जे कॅपिटल स्ट्रक्चर चेंज करतात विदाउट लिक्विडेशन म्हणजे न विकता. आता एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनमध्ये काय होतं, तुम्ही विकतायत सगळं. ठीक आहे. तर तुम्ही प्रोसेस फॉलो करताय ज्यात तुमचं कॅपिटल स्ट्रक्चर चेंज होतं आहे विदाउट लिक्विडेशन, न काही विकता, इज टर्म्ड ॲज इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. ठीक आहे. अँड दिस पर्टिक्युलर स्कीम कॅरीड आउट बाय मीन्स ऑफ रिडक्शन ऑफ कॅपिटल. ही कशी कॅरी आउट करतात, तुम्ही कॅपिटल रिड्यूस करतात. आता काय काय वेज आहेत तो आता इथून खरा तुमचा पिक्चर चालू होणार आहे. सो इन केस ऑफ इंटरनल रिकन्स्ट्रक्शन द कंपनीज एक्झिस्टिंग फायनान्शियल स्ट्रक्चर इज रिऑर्गनाइज्ड विदाउट डिझॉल्विंग द एक्झिस्टिंग कंपनी अँड विदाउट फॉर्मिंग अ न्यू कंपनी. म्हणजे तुमचा जो फायनान्शियल स्ट्रक्चर आहे कंपनीचा, ओल्ड कंपनी एक्झिस्टिंग कंपनीचं फायनान्शियल स्ट्रक्चर तुम्ही रिऑर्गनाईज करतायत. जसं डेट इक्विटीचा रेशो चेंज झाला. 100 डेट होतं, 50 इक्विटी होतं. 50 मग नंतर 100 इक्विटी केलं, 50 डेट केला. तुम्ही जे असं रिऑर्गनायझेशन करतायत त्याला चेंज करतायत विदाउट फॉर्मिंग अ न्यू कंपनी. दुसरी कंपनी फॉर्म न करता. दुसरी कंपनी फॉर्म जर केली तर त्याला आपण एक्सटर्नल म्हणणार. आणि इंटरनल म्हणजे तुम्ही फक्त तुमची इक्विटी आणि डेटचा रेशो चेंज करतायत. ओके. तर टेकिंग अ वायडर मिनिंग ऑफ टर्म इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. आता यात काय काय होतं, एक तर अल्टरेशन ऑफ शेअर कॅपिटल होतं, रिडक्शन ऑफ शेअर कॅपिटल होतं, व्हेरिएशन होतं आणि स्कीम ऑफ कॉम्प्रोमाइज ऑर अरेंजमेंट. आता हे सगळं मी इथं सांगतो आहे, इथं काय सांगत नाही मी, कारण पुढं ह्यांचं काय होतं एक वेगळे वेगळे पॅराग्राफमध्ये यांना एक्सप्लेन केलेले आहे. केलं आहे ना. हां, अल्टरेशन, रिडक्शन. तर मी तिथं तुम्हाला तसं समजवाल. ओके. लीगल रिक्वायरमेंट्स काय असतात. अल्टरेशन करायचं आहे तर तुम्हाला हे आता हे लॉ आहे तुमचं पूर्ण. ठीक आहे. समजलं तर चांगलंच आहे. क्वेश्चन नाही येत. क्वेश्चन फक्त हे येतात, हे दोन, कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग काय असतं आणि काय गरज आहे इंटरनल रिकन्स्ट्रक्शनची. ठीक आहे. आता मी तरी तुम्हाला हे समजवतो. लीगल रिक्वायरमेंट इन कनेक्शन विथ अल्टरेशन. अल्टर करतात. अल्टर म्हणजे काय, चेंज करणं. ठीक आहे. अल्टर म्हणजे चेंज, रिडक्शन म्हणजे कमी, व्हेरिएशन म्हणजे पण चेंजच झालं. ठीक आहे. ते आता असंच आहे. आणि स्कीम ऑफ कॉम्प्रोमाइज आणि अरेंजमेंट म्हणजे तुम्ही डिबेंचर होल्डरला बोलतायत की यार तुम्ही थोडं काय बोलतात, कॉम्प्रोमाइज करा. ठीक आहे. ऑथराइज्ड बाय आर्टिकल. आता लीगल रिक्वायरमेंट कशासाठी वाचतो आहे आपण, अल्टरेशन ऑफ शेअर कॅपिटलसाठी. तर तुमच्या AOA आर्टिकल्स ऑफ असोसिएशन AOAमध्ये ऑथराईज पाहिजे. ठीक आहे. काय मॅनरमध्ये करू शकतात. तुम्हाला तुमचा कॅपिटल क्लॉज अल्टर करायचा आहे. कॅपिटल क्लॉज कशात असतो, मेमोरेंडममध्ये असतो. आता हे आपल्याला काय बोलतात, BRFमध्ये असे आहे बहुतेक. BRFमध्ये कंपनीज ॲक्ट सेकंड इयरमध्ये होतं ना, मग त्यात होतं MOA आणि AOA म्हणजे काय, आर्टिकल ऑफ असोसिएशन, आणि MOA म्हणजे काय, मेमोरेंडम ऑफ असोसिएशन. ठीक आहे. तर कॅपिटल क्लॉज तुमचा MOAमध्ये असतो, त्याला तुम्हाला अल्टर करायला लागतं, चेंज करायला लागतं. कसं करू शकतात, शेअर बाय इन्क्रीजिंग इट्स शेअर कॅपिटल बाय इश्यू ऑफ न्यू शेअर्स. तुम्ही तुमचा शेअर कॅपिटल वाढवू शकतात नवीन शेअर इश्यू करून. बाय कन्सॉलिडेटिंग द एक्झिस्टिंग शेअर इन टू अ लार्जर अमाऊंट. जे तुमचे एक्झिस्टिंग शेअर आहेत, समजा 10 रुपयाचा एक शेअर आहे. ठीक आहे. 10 रुपयाचा एक आहे, असे 1000 शेअर आहेत. पण तुम्हाला पाहिजे 20 रुपयाचा एक शेअर पाहिजे, 20 रुपये फेस व्हॅल्यूचा. तर 10, 10, 20. ठीक आहे. मग तुमचे टोटल शेअर्स कमी होतील. किती, 1000 बोललो होतो ना मी आधी. हां, 1500 होतील. तुम्हाला बुकवरच सांगायला लागेल, हे असं नाही सांगता येईल ना, ह्याच्यावर सांगतो. ठीक आहे. पहिलं काय, इन्क्रीज इन शेअर कॅपिटल. इथं एक्झाम्पल दिलं इन्क्रीज इन शेअर कॅपिटलचं. फ्रॉम 1 करोड टू 5 करोड्स. इन्क्रीज इन शेअर कॅपिटल म्हणजे काय, इन्क्रीज म्हणजे नवीन शेअर इश्यू करायचे, न्यू शेअर इश्यू. ठीक आहे. त्यानंतर कन्सॉलिडेट म्हणजे एक्झाम्पल देतो आहे. ठीक आहे. की तुमचा अगर दिसतं आहे ना, आय होप तुम्हाला दिसतं आहे, अगर तुमचा इक्विटी शेअर्स तुमचे
ॲट 10 रुपीज फेस व्हॅल्यूचे आहेत. रुपीज आहे हे 10 रुपीज फेस व्हॅल्यूचे इक्विटी शेअर्स दिसतं आहे ना. हां, इक्विटी ऑफ 10 रुपीज फेस व्हॅल्यू. आणि असे किती शेअर्स आहेत तुमचे? 1000 शेअर्स. मग तुमची टोटल किती झाली? 1000 शेअर्स ऑफ रुपीज 10 फेस व्हॅल्यू. ठीक आहे, 10,000. तर इथं झाले रुपीज 10,000. ठीक आहे. आता इथं काय लिहिलं आहे? कन्सॉलिडेटिंग द एक्झिस्टिंग शेअर्स. एक्झिस्टिंग किती आपले 1000 शेअर्स. ठीक आहे, एक्झिस्टिंग शेअर्स इंटू लार्जर अमाऊंट दॅन इट्स एक्झिस्टिंग शेअर. लार्जर अमाऊंट म्हणजे आता 10 आहे ना इथं. लार्जर अमाऊंटमध्ये कन्सॉलिडेट करायचे म्हणजे फेस व्हॅल्यू 20 करायची. ठीक आहे, आणि फेस व्हॅल्यू जर 20 झाली तर तुमचे शेअर पडणार ना. आता ह्याची 10,000 आहे, ही व्हॅल्यू चेंज नाही होणार 10,000, कारण तुम्ही न्यू इश्यू नाही करत आहे. न्यू इश्यू केल्यावरच शेअर चेंज होतं बरं का, शेअरचं टोटल प्राईस. तर आता जो एक शेअर 10 रुपयाला होता, असे 1000 शेअर होते बरोबर. आता तो एक शेअर आपण 20 रुपयाला करतो आहे, तर आता असे किती शेअर होणार? तर 10,000 डिवाइड बाय 20, 500 ₹20 फेस व्हॅल्यूचे शेअर्स किती झाले? 500 शेअर्स. तर ही अमाऊंट तशीच राहणार 10,000. कारण बघा ना, आता 500 इंटू 20, 10,000 ॲज इट इज. ओके, थांबा तुम्हाला ना आता हेच मेन कॉन्सेप्ट आहेत. म्हणजे ह्या एंट्रीज जे येतात एक्झाममध्ये. मला माझा कॅमेरा अँगल चेंज करून द्या, जस्ट अ मिनिट. यस, या साईड, ही साईड दिसेल ना पेजची. आता थोडा इसका हाईट बढ़ाने दो. या गट. आता समजून तुम्हाला. ठीक आहे, पहिलं काय होतं आपल्या बुकमध्ये काय लिहिलं इथं? इंक्रीज तर मी सांगितलं नवीन शेअर इश्यू करायचे. इंक्रीज म्हणजे इंक्रीजमध्ये तुमचे किती शेअर होते? समजा 10,000 शेअर होते @10 फेस व्हॅल्यूचे. आता तुम्ही नवीन इश्यू केले, समजा 2,000 नवीन इश्यू केले प्लस 2,000 शेअर्स इश्यू केले सेम @10 फेस व्हॅल्यूचे, तर तुमचे झाले 12,000 शेअर्स ₹10 फेस व्हॅल्यूचे बरोबर. कन्सॉलिडेट इंटू हायर. आता हे थोडं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मी मगाशी पण समजवलं. मी सॅटिस्फाय नव्हतो की बरोबर समजवलं आहे की नाही, तर मी अजून एकदा समजवतो. ठीक आहे, एक कंपनी आहे जिच्याकडं समजा 10,000 इक्विटी शेअर्स आहेत. 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 फेस व्हॅल्यू. ठीक आहे, तर किती झाले? ही अमाऊंट किती झाली? 10,000 इक्विटी शेअर 10 रुपयाचे. 10,000 इक्विटी शेअर 10 रुपयाचे 1,00,000 रुपयाचे झाले. थोडा आता एक्झाम्पल वेगळा घेतला आहे म्हणून अमाऊंट वेगळी आहे. ठीक आहे, ₹1,00,000. तर कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये हे दिसणार, इक्विटी साईडमध्ये 1,00,000 रुपये. ठीक आहे, पण आता ते बोलत आहेत कन्सॉलिडेट करायचं आणि ही फेस व्हॅल्यूची अमाऊंट इन्क्रीज करायची. कन्सॉलिडेट म्हणजे काय? आता कसं पाहिजे बघा बरं का. इक्वल टू, आता समज कंपनी बोलते 20ची फेस व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे, आता हे काय होतं की 10,000 शेअर्स इंटू ₹10 होतं. ठीक आहे, म्हणून तो 1,00,000 आला आपलं. ठीक आहे, आता इथं ते बोलतं ही व्हॅल्यू सेम राहिली पाहिजे बरं का. 1,00,000 ही चेंज नाही होणार. चेंज म्हणजे अल्टरेशन करतो आहे आपण. ठीक आहे, ही 10,000 शेअर्स 10 रुपयाचे 1,00,000. आपल्याला ही व्हॅल्यू चेंज नाही करायची. इथं इन्क्रीज केला म्हणून आपले शेअर्स वाढले. तर इथं होतं आधी 1,00,000 होतं, इथं मग 20,000 ॲड झालं, मग इथं 1,20,000 झालं. 1,20,000 कसं? 12,000 शेअर्स ऑफ ₹10 इच बरोबर. ही व्हॅल्यू चेंज नाही झाली पाहिजे आपली. आपण फक्त फेस व्हॅल्यू चेंज करतो आहे. ठीक आहे, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. मम्मी आली ती माझी, आई आली त्या आई. ठीक आहे, हां. तर ही व्हॅल्यू चेंज नाही झाली पाहिजे. पण आता काय आपल्याला ₹20 फेस व्हॅल्यू करायची आहे. ठीक आहे, आणि ₹20 बॅकग्राऊंड म्युझिक इग्नोर करा प्लीज, घरचे टी व्ही बघतात. थोडं कॉन्सेप्टवर लक्ष द्या, मस्त कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, तर 1,00,000 रुपीजचे शेअर्स, पण आता आपण त्याची फेस व्हॅल्यू 20 करतो आहे. तर किती इक्विटी शेअर्स येणार आपले? ठीक आहे, तर 1,00,000 रुपयाचे
डिवाइड बाय 20 रुपीज फेस व्हॅल्यू, 5,000 इक्विटी शेअर्स. तर इथं येणार 5,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹20 फेस व्हॅल्यू. आता इथं कसं कॅल्क्युलेशन होणार, 5,000 मल्टिप्लाय बाय ₹20. तसं झालं ना, 5,000 मल्टिप्लाय बाय ₹20, 1,00,000. ठीक आहे. तर आपल्याला ही व्हॅल्यू चेंज न करता ही तशीच पाहिजे बरं का. आधी 1,00,000 होती, आता 1,00,000 आहे. ठीक आहे. फेस व्हॅल्यू चेंज करायची फक्त शेअर्सची इंटू लार्जर अमाऊंट. ठीक आहे, इंटू लार्जर अमाऊंट. आता मी तुम्हाला एक विचारणार. ठीक आहे, तुम्ही मला कमेंट करा किंवा व्हॉट्सॲपवर सांगा. बघा बरं का, तुम्ही जर नाही सांगितलं तर ना मला समजेल की तुम्हाला एक तर समजलं नाही आहे किंवा तुम्ही मला येडं बनवत आहेत. म्हणजे तुम्ही बघितलाच नाही व्हिडिओ बरं का. ठीक आहे, हे सेम ठेवू आपण तुमच्या रेफरन्ससाठी, ₹10. ठीक आहे, नाही 10 नाही, मी सेम का ठेवू, मला तर बघायचं तुम्हाला समजलं आहे की नाही. 20,000 इक्विटी शेअर्स होते ऑफ ₹10 फेस व्हॅल्यू. ठीक आहे, तर किती झाले हे, 20,000 इक्विटी शेअर ऑफ 10 फेस व्हॅल्यू, 2,00,000 रुपयाचे. ठीक आहे, 20,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 फेस व्हॅल्यू, 2,00,000 रुपयाचे शेअर्स आहेत. आता समजा कंपनीला त्याला कन्सॉलिडेट करायचं आहे हां ₹20च्या फेस व्हॅल्यूसाठी. ठीक आहे, तर किती इक्विटी शेअर आले पाहिजे हे मला तुम्ही सांगणार. आता हेच क्वेश्चन येणार आहेत बरं का पुढं, किती इक्विटी शेअर आले पाहिजेत हे मला तुम्ही सांगणार. तुम्ही यूट्यूबवर कमेंट करा, मला व्हॉट्सॲपवर मेसेज करा, मला नाही माहीत. ठीक आहे, मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आहे, हे तुम्ही करायचं. आता मी डायरेक्ट पुढं चाललो आहे. नाही समजलं ना, माझी चूक नाही, मी खूप नीट समजवलं आहे तुम्हाला. जेवढं विसरायचं विसरा, एक्झामच्या आधीच विसरू शकतात, एक्झाम नंतर नाही विसरू शकत, मग तर रिझल्ट येईल ना. ठीक आहे, नेक्स्ट बाय आई माझं स्टँड काय कष्ट आहेत रे बाई. थोडी हाईट छोटी करावी लागण्याची. आता बॅलन्सच राहत नाही आहे यार. हां ठीक आहे, आय होप दिसतं आहे तुम्हाला, वळवळ तर करतं आहे. ठीक आहे, बाय सब डिवायडिंग द हां पहिलं काय केलं, इन्क्रीज केलं, नंतर कन्सॉलिडेट केलं, मग सब डिवायडिंग द एक्झिस्टिंग शेअर्स इंटू स्मॉलर अमाऊंट दॅन एक्झिस्टिंग. परत तेच आहे. अरे कॉन्सेप्टच हा आहे. तुम्हाला जर वाटतं आहे ना की आता मला समजत नाही आहे, तर तुम्हाला क्वेश्चनच नाही समजणार. आणि बँक ह्याच्यापेक्षा अवघड आहे बरं का. बँकमध्ये तुम्हाला खूप नोट्स बनवायचे आहेत. ठीक आहे, तिसरं काय तुमचं सब डिवाईड. काय सब डिवाईड करायची, फेस व्हॅल्यू डिवाईड करायची. इथं फेस व्हॅल्यू कन्सॉलिडेट केली, 10 होती 20 केली, आणि शेअर 10,000 शेअर्स 10 रुपयाचे 1,00,000चे. आपण काय केलं, 5,000 शेअर 20 रुपयाचे 1,00,000चे. ही अमाऊंट नाही चेंज झाली पाहिजे, 1,00,000. आता या एक्झाम्पलमध्ये पण तुम्हाला ते समजेल. ठीक आहे, यात पण मी तुम्हाला क्वेश्चन देणार, तुम्हाला करायचं आहे. बघा तुमच्यावर आहे, पण मी तो बोलतो की करा, समजेल तुम्हाला. ठीक आहे, सेम एक्झाम्पल घेऊ. 10,000 इक्विटी शेअर्स, नाही 10,000 नाही, 1,000 इक्विटी शेअर्स घेऊ. 1,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹100 फेस व्हॅल्यू. 1,000 शेअर्स 100 फेस व्हॅल्यूचे. ठीक आहे, मग इथं किती आलं, 1,000 शेअर इंटू ₹100 फेस व्हॅल्यू. किती झाले, 1,000 दिसतं आहे ना, हां 1,000 इंटू 100, 1,00,000. ठीक आहे, 1,00,000. आता तुम्हाला असं कॅपिटल अल्टर करायचं आहे ज्याने फेस व्हॅल्यू तर कमी होईल, शेअर्स पण कमी होतील, पण ही अमाऊंट कमी नाही, शेअर्स वाढतील बरं का, आणि ही अमाऊंट सेम राहिली पाहिजे. ठीक आहे, आता ही अमाऊंट शेअर सेम राहिली पाहिजे. तर आधीच इथं 1,00,000 लिहून घेऊ. ठीक आहे, आता समजा फेस व्हॅल्यू कमी करायची आहे, 100 होती, आपण केली 50 ₹50 फेस व्हॅल्यू. ठीक आहे, तर किती शेअर्स होणार आपले, आता हे सेम पाहिजे बरं का सगळं. ठीक आहे, किती शेअर्स येणार आपले, तर आपण काय करायचं, 1,00,000 आहे ना, अरे काही अवघड नाही यार, 1,00,000 जी आपल्याला कॉन्स्टंट ठेवायची ना, 1,00,000 डिवाइड बाय 50 करायचं, 2,000 शेअर्स, मग आपले 2,000 शेअर्स होते.
2000 इक्विटी शेअर्स बरं का, इक्विटी शेअर्स @50 अमाऊंट तुमची सेमच येणार. 1000 शेअर्स ऑफ रुपीज 100 इज 1,00,000. त्याच्या विपरीत आपण म्हणतोय की 2000 शेअर्स ऑफ रुपीज मल्टिप्लाय बाय, दिसतंय का यार, हां, मल्टिप्लाय बाय 50 1,00,000. ही अमाऊंट सेम राहणार. मी आत्ता पण बोलतो आहे, दिस अमाऊंट विल नेवर चेंज. ठीक आहे. कन्सॉलिडेशन म्हणजे काय की फेस व्हॅल्यू तुम्ही वाढवतायत. फेस व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली ना तर नंबर ऑफ शेअर कमी होतात. इथं फेस व्हॅल्यू 10ची 20 झाली, 10,000 इक्विटी शेअर्सचे 5,000 इक्विटी शेअर्स झाले. आणि सब डिवाइड म्हणजे तुम्ही तुमची फेस व्हॅल्यू कमी करतायत, आणि फेस व्हॅल्यू कमी झाली तर नंबर ऑफ शेअर्स वाढणार. ठीक आहे. इथं पण मी तुम्हाला क्वेश्चन देतो आहे, मला याचं उत्तर पाहिजे. 2000 इक्विटी शेअर्स @रुपीज 100 फेस व्हॅल्यू, 2000 शेअर्स 100 रुपयाचे, 2000 शेअर्स म्हणजे एक शेअर 100 रुपयाचं बरं का, @100 फेस व्हॅल्यू. तर 2000 शेअर्स ऑफ 100 फेस व्हॅल्यू 2,00,000 रुपयाचे शेअर्स आहेत. ठीक आहे. तर आता समजा फेस व्हॅल्यू 50 करायची आहे, 50 फेस व्हॅल्यू पाहिजे, तर किती इक्विटी शेअर्स आले पाहिजे हे फिल इन द ब्लँक्स तुम्ही मला बनवून द्यायचे. मला हे आणि ही अमाऊंट इथं काय येणार मला ती पाहिजे. कमेंट करा, व्हॉट्सॲप करा. नाही समजलं 10 वेळा विचारा, मी सांगेल. कुणी पण, धनश्री, विकांशा, मनस्वी, कुणी पण विचारू शकतात. आता मी व्हिडिओ तुमच्या तिघींसाठीच बनवतो आहे. बाकी कुणाला पुढं फॉरवर्ड करत असतील तर त्याचं पण नाव जे काय असेल ते. ठीक आहे. पुढं नेक्स्ट इन्क्रीज सांगितलं. इन्क्रीज म्हणजे नवीन शेअर्स इश्यू केले. कन्सॉलिडेट म्हणजे, थांबा मी तुम्हाला हँड साईन शिकवतो. ठीक आहे. सब डिवाइड आणि त्यानंतर कन्वर्ट आणि कॅन्सल. कन्वर्ट म्हणजे काय, जे फुल्ली पेडअप शेअर आहेत त्याला तुम्ही स्टॉकमध्ये कन्वर्ट करू शकता, किंवा स्टॉकमधले परत शेअर्समध्ये कन्वर्ट करू शकतात. एवढंच आहे. आणि जे शेअर इश्यू नाही केले ते कॅन्सल करायचे. आता याचा मी एकदम शॉर्ट फॉर्म सांगतो. ठीक आहे. शेअर्स, हे शेअर्स आहेत आपले. शेअर्स इन्क्रीज, माझा हात दिसतोय का, हां, शेअर्स इन्क्रीज, त्यांना कन्सॉलिडेट करून लार्जर अमाऊंट ऑफ शेअरमध्ये सब डिवाइड केलं. ठीक आहे. मग त्यांना कन्वर्ट करून परत रिकन्वर्ट करून त्यांना सब डिवाइड केलं छोट्या नंबर ऑफ शेअर्समध्ये आणि त्यांना कॅन्सल केलं. ठीक आहे. समजलं तर ठीक, नाही समजलं तर हे हँड साईन द्या सोडून. हे काय थिअरी येणार नाही एवढी याची, पण जस्ट मी एक एक्सप्लेन करून टाकलं तुम्हाला. ठीक आहे. तर कन्सॉलिडेशन असं करतात, सब डिव्हिजन कसं करतात ते मी तुम्हाला सांगितलं. आता ह्याच्यावरच क्वेश्चन आहेत पुढं. ठीक आहे. लिगल रिक्वायरमेंटमध्ये पुढं काय, ऑर्डिनरी रेझोल्युशन मस्ट बी पास्ड ॲट जनरल मीटिंग आणि नोटीस ऑफ स्पेसिफाईंग अल्टरेशन मस्ट बी मेड. आता हे तुम्ही वाचून घ्या. हे मेन पार्ट होता, मी तुम्हाला समजवलं. बाकी तुम्ही रीड करा हे. ठीक आहे. माझं आता काम इथून चालू होतं. मेन म्हणजे तुम्हाला एंट्रीज शिकवणं. खूप थेअरी आहे गाईज, खूप थेअरी. तुम्हाला पण मेहनत घ्यावी लागणार आहे. ठीक आहे. मी तुम्हाला आता एंट्री शिकवतो. ठीक आहे. हा 28 मिनटाचा व्हिडिओ मी इथं सेंड करतो. 28-29 जेवढा होईल तेवढा. आणि त्यापुढं एंट्रीज आणि आता मी मधलं जास्त समजवणार नाही तुम्हाला. ठीक आहे. पर्पज हे एक शिकवण, पर्पज ऑफ कॅपिटल रिडक्शन का करतात, आणि डिव्हिडंडचा एरियस म्हणजे डिव्हिडंड अनपेड डिव्हिडंड असेल त्याचं काय करणार. खूप आहे यार, मी तुम्हाला खूप टाईम लागणार आहे समजवायला. परत एवढे इलिस्ट्रेशन आहेत ना, 10 इलिस्ट्रेशन तर आहेतच. किती इलिस्ट्रेशन आहे माहिती आहे का, 10 तर दिसले, 11 पण आहे, आणि 12 बाबा 13 14 यस 15 इलिस्ट्रेशन आहेत. 15. मी प्रत्येक इलिस्ट्रेशनवर एक वेगळा व्हिडिओ बनवणार बरं का, आणि वेगळा अपलोड करणार. इलिस्ट्रेशन 1चा एक व्हिडिओ, इलिस्ट्रेशन 2चा एक व्हिडिओ, म्हणजे तुम्ही जास्त कन्फ्यूज नाही होणार. ठीक आहे. 29 मिनटाचा झाला व्हिडिओ. मी हा अपलोड करतो यूट्यूबवर. अकाउंटिंग एंट्रीज पुढे शिकवतो.